नमस्कार जैन विद्यार्थी मित्र हो. आरोग्य विभाग भरतीबद्दल प्रकाशजी आंबेडकर यांनी सांगितलं होतं 45 दिवसापूर्वी. असं सांगितलं होतं की 45 दिवसामध्ये आम्ही या भरती प्रक्रियेसाठी आकृतीबंध किंवा काय जी योग्य प्रोसेस आहे जाहिरात येण्यासाठी तर ती आम्ही पूर्ण करणार आहोत. या गोष्टीला बरेचसे दिवस झालेला आहे पण आणखी काय नाही. पण मीनवाईल माझ्या हाती आता कालचं एक आरोग्य विभाग भरती संदर्भामध्ये एक नवीन GR लागलेला आहे. आता या GR मध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे, बदल्यांचे धोरणाबद्दल हा GR आहे. पण मग आता बदल्यांचं धोरण आणि आपली जी भरती आहे याचा काही संबंध होतं का? नुसतं GR वाचणं आणि GR वाचून त्यामधून समजून माहिती घेऊन भरती प्रक्रियेत त्याचा काय परिणाम होतो, मला वाटतं मी या डायमेन्शननी विचार करतो. म्हणून मला असं वाटतं की ही जी माहिती आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवायला माझं कर्तव्य आहे. न तत्पूर्वी आरोग्य सेवकची सध्या काही गरज नाही आहे. ज्यावेळेस स्ट्रॉंग एव्हिडन्स येतील, पुरावे येतील ना की पुरावा भरती आलेली आहे त्या दिवशीपासून आपण प्रमोशन करू. पण आता हे कालचं 13 मेचं हे पत्रक आहे GR आहे. सार्वजनिक आरोग्य विभागातील सर्व संस्थांमधील कार्यरत अधिकारी या कर्मचाऱ्यांच्या गट ब, गट क आणि गट ड बदल्यांचे धोरणाचं शुद्धीपत्रक आहे. म्हणजे बदल्यांचं धोरण या अगोदर घेतलेलं आहे, आता हे फक्त शुद्धीपत्रक आहे. आता कोणत्याही विभागामध्ये बदल्या जर होत असतील, म्हणजे या अगोदरच्या भरतीमध्ये ज्यांनी सहभाग घेतला होता, जे सिलेक्ट झालेले आहेत त्यांना त्यांच्या घराजवळच नोकरी मिळेल किंवा त्यांचं जे इच्छित स्थळ आहे तिथंच त्यांना नोकरी मिळाली आहे असं नाहीये. बऱ्याच वेळेस मग जे कर्मचारी आहेत तर ते वरिष्ठांना सांगतात की सर मला महिनाभर सुट्टी द्या, आईची तब्येत खराब आहे, वडिलाची तब्येत खराब आहे, घरी लग्न आहे वगैरे. या गोष्टीनं मग कामावरती आणि जी यंत्रणा सुरळीतपणे चालायला पाहिजे त्यावरती परिणाम होतो. म्हणून विभागामधील गट ब, गट क आणि गट ड यांचं सर्वसमावेशक पद्धतीने यांचं बदल्यांचं धोरण आहे. काय आहे? सर्वसमावेशक पद्धती. ठीक आहे, सर्व समावेशक बदल्यांचे धोरण आहे. म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रातील आरोग्य विभागातील लोकांच्या बदल्यांचं धोरण आहे. बदल्या झाल्यानंतर एक्झॅक्टली कोणत्या ठिकाणी किती जागा रिक्त आहेत किंवा किती जागावरती कर्मचारी आपल्याला आणखी घ्यावे लागणार आहे याचा आकृतीबंध जो आहे तर तो आकृतीबंध बनवण्यासाठी याचा फायदा होतो. आणि म्हणजे मला सांगायचं काय आहे की बदल्या जर होत असतील तर नेमकं कुठला व्यक्ती कुठं जातो आहे म्हणजे तिथली जागा रिक्त होत असते. मग त्याच्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्याच्या दृष्टीने हे पहिलं पाऊल जे आहे तर ते होऊ शकतं. कुठली जाहिरात यायची असेल ना तर बदल्या होणं आवश्यक असतं. बदल्या होऊन नंतर लोक तिथे गेल्यानंतर एखाद्या महिन्यामध्ये किंवा 2 महिन्यानंतर त्याच्या आकृतीबंध वगैरे रिक्त जागांची माहिती मिळवण्यासाठी ही प्रक्रिया सुरळीतपणे किंवा व्यवस्थित असणं गरजेचं आहे. मला एका वाक्यात सांगायचं जर म्हटलं, आशा करतो की आता पुढच्या काही दिवसामध्ये प्रकाशजी आंबेडकर यांनी जसं सांगितलेलं आहे त्या पद्धतीने जाहिरातीसाठी आकृतीबंध आणि एक टप्पा जो आहे तर तो पूर्ण होऊ शकतो. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये तुमचे काही दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशान असतील नोंदवू शकता. आता पुरतं एवढंच थांबतो, पुन्हा भेटूया. राम राम.